Yes. Yes, last point. चॅप्टर संपलेला आहे, पण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी when body move from surface of earth to some height. समजा या ठिकाणी पहा, ही अर्थ आहे, तिचं सेंटर आहे या ठिकाणी कॅपिटल एम, ही रेडियस आहे आर, ही इनिशियल पोझिशन आहे बॉडीची, ही इनिशियल पोझिशन आहे बॉडीची स्मॉल एम, ही इनिशियल पोझिशन 1, आणि ही बॉडी मी याच्या एवढ्या उंचीवरती या ठिकाणी नेली, सेकंड पोझिशन 2. तर इनिशियल पोझिशन काय रे, इनिशियल पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी काय, UN म्हणू किंवा UI म्हणू, काय असते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल -GM डिवायडेड बाय R multiplied by mass. That is the potential energy. That is the potential energy. Now final position UF is equal to -GMM divided by R plus H. Final potential energy is greater than initial potential energy. The change in potential energy का है? Change in potential energy. Potential energy. Delta U is equal to UF minus UI. Delta U is equal to UF का है? -GMM divided by R plus H. Minus कंसात -GMM divided by R. Delta U is equal to -GMM divided by R plus H. Minus plus GMM divided by R. Delta U is equal to G capital M small m बाहेर घेतलं, खाली कंसात राहील, अगोदर प्लस लिहू 1 डिवाइड बाय R minus 1 डिवाइड बाय R plus H. बरोबर आहे का? GMM कॉमन घेतला, पण प्लस अगोदर घेतोय, हा फॅक्टर राहणारा 1 बाय R minus 1 डिवाइड बाय R plus H. मी शॉर्ट की तयार करतोय रे. डेल्टा U इज इक्वल टू GMM R plus H याने याला गुणलं -R divided by R inside the bracket R plus H. R cancel. Delta U is equal to GMM into H divided by R inside the bracket R plus H. But GM is equal to GR square surface वरची. डेल्टा U is equal to या GM च्या ठिकाणी किंमत ही ठेवली GR square into M into H divided by R inside the bracket R plus H. R ला R cancel. R ला R cancel. So MGRH. All right. Delta U is equal to delta U is equal to MGRH divided by small m
डिवाइड बाय काय राहते रे, डिवायडेड बाय काय राहिलं, आर प्लस एच राहतं. हे इथे आर आर कॅन्सल, आर प्लस एच. डेल्टा यू इज इक्वल टू एम जी आर एच डिवायडेड बाय आर प्लस एच आहे. या एच ला आर ने मल्टिप्लाय करू, आर एच डिवाइड बाय आर. सो डेल्टा यू इज इक्वल टू एम जी आर एच डिवायडेड बाय आर कॉमन घेतला, 1 प्लस एच डिवायडेड बाय आर. आर आर कॅन्सल and it is the short key. Delta U is equal to M G H divided by 1 plus H divided by R. H divided by R. Okay. हे केव्हा, from surface to height H ला जातात. आता समजा मी हाईट ही जनरल फॉर्म्युला शॉर्ट की आणखी करणार आहे. ही हाईट H इज इक्वल टू आर बाय एन. म्हणजेच काय, आर इज इक्वल टू एन एच. पोटेंशियल एनर्जी इन टर्म्स ऑफ एच भी काढता येते, चेंज इन पोटेंशियल एनर्जी आणि इन टर्म्स ऑफ आर भी काढता येते. मी हा वापरणार. डेल्टा यू इज इक्वल टू काय, एम जी एच ची किंमत आर बाय एन. हा झाला न्यूमरेटर. 1 प्लस एच ची किंमत आर बाय एन डिवायडेड बाय आर. आर ला आर कॅन्सल. एम जी आर डिवायडेड बाय एन हा न्यूमरेटर. 1 प्लस 1 बाय एन एम जी आर डिवायडेड बाय एन डिवायडेड बाय एन प्लस 1 डिवाइड बाय एन आणि एन एन कॅन्सल, एन एन कॅन्सल. तर डेल्टा यू इज इक्वल टू काय, एम जी आर डिवायडेड बाय एन प्लस 1, एन प्लस 1. ओके. आणि इन टर्म्स ऑफ हाईट हेच, हे इन टर्म्स ऑफ आर. डेल्टा यू इज इक्वल टू एम जी आर ची किंमत ठेवून द्यायची, आर ची किंमत ठेवून द्यायची इन टर्म्स ऑफ हाईट, एन एच डिवायडेड बाय एन प्लस 1. सो एन एम जी एच डिवायडेड बाय एन प्लस 1. इन टर्म्स ऑफ हाईटला, इन टर्म्स ऑफ हाईटला हे आणि इन टर्म्स ऑफ आर ला हे. मग या ठिकाणी पहा, डेल्टा यू इज इक्वल टू काय, डेल्टा यू इज इक्वल टू एम जी आर डिवायडेड बाय एन प्लस 1. चेंज इन पोटेंशियल एनर्जी, इट इज द शॉर्ट. आणि मी काय मानलो होतो, एच बरोबर आर बाय एन मानलो. मग या ठिकाणी पहा, एच इज इक्वल टू एच जर लेस दॅन आर असेल, एच जर लेस दॅन आर असेल, एच जर आर एवढा असेल,
आणि एच ग्रेटर दॅन आर एवढा असेल. हा एच जर लेस दॅन आर असेल तर एच इज इक्वल टू r/2 असेल. r/2 r/3 असेल, r/4 असेल, r/5 असेल. मग याची तुलना जर मी ह्याच्याशी केली r/2 एच बरोबर r/n ह्याच्याशी केली तर n किती 2. त्यावेळी डेल्टा यू इज इक्वल टू काय येईल mgr डिवायडेड बाय 2 + 1. दॅट उत्तर मिळेल mgr/3. बरोबर आहे का? एच बरोबर आर ठेवलं तर याची तुलना तुम्ही याच्याशी करू शकता. तर डेल्टा एच इज इक्वल टू r/n. मग n किती राहील 1 आहे. मग n इज इक्वल टू 1. सो डेल्टा यू इज इक्वल टू mgr डिवाइड बाय 1 + 1. डेल्टा यू इज इक्वल टू mgr उत्तर फिक्स आहे डिवाइड बाय 2. बरोबर. एच ग्रेटर दॅन आर असेल तर समजा या ठिकाणी 2r आहे, 3r आहे, 4r आहे. मग एच बरोबर r/n ची तुलना केली तर 2 इज इक्वल टू 1/n. तर n इज इक्वल टू 1/2. तर डेल्टा यू इज इक्वल टू mgr डिवायडेड बाय n + 1 म्हणजे 1/2 + 1 इज इक्वल टू mgr. 2 एक 2, 2 + 1 3 डिवाइड बाय 2. there is a 2 mgr डिवाइड बाय 3. इट इज द डेल्टा. म्हणजेच काय, समजा या ठिकाणी पहा मी खूप शॉर्ट केलं, आणखी शॉर्ट केलं. समजा ही शॉर्ट की खरी. डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू mgh डिवायडेड बाय 1 + h डिवायडेड बाय r. बरोबर आहे. 1 + h डिवायडेड बाय r. मग हाईट ग्रेटर दॅन असेल, शॉर्ट जनरल करतो, हाईट ग्रेटर दॅन आर असेल, सॉरी लेस दॅन आर. म्हणजे एच बरोबर किती r/n आणि n काय पूर्णांक, समजा पूर्णांक. दुसरी गोष्ट एच इज इक्वल टू काय आर. आणि तिसरं एच ग्रेटर दॅन आर. ग्रेटर दॅन आर असेल तर nr. n काय पूर्णांक. शॉर्ट की केली आता. ग्रेटर दॅन असेल तर याच्याशी तुलना करा. मग एच बरोबर r/n असेल तरी या ठिकाणी किंमत ठेवली. डेल्टा यू इज इक्वल टू काय mgr/n डिवायडेड बाय 1 + r/n डिवायडेड बाय r. r कॅन्सल. mgr/n डिवायडेड बाय n + 1 डिवाइड बाय n. ते n कॅन्सल होईल. डेल्टा यू इज इक्वल टू mgr डिवाइड बाय n + 1. शॉर्ट की लक्षात ठेवा. दुसरं एच ग्रेटर दॅन nr असेल तर डेल्टा यू इज इक्वल टू काय mg. एच ची किंमत किती nr डिवाइड बाय 1 + h nr डिवाइड बाय r. r कॅन्सल. there is a nmgr
डिवाइड बाय n प्लस 1 इंटू n हा डेल्टा यू. मग h बरोबर r असेल तर तुम्ही याच्याशी तुलना करू शकता किंवा याच्याशी तुलना करू शकता. याच्याशी तुलना केली तर h इज इक्वल टू r बाय 1 घ्या, म्हणजेच h इज इक्वल टू r बाय n. n किती आला 1, हा 1 इथं ठेवला तर 1 प्लस 1 2 होईल. याच्याशी तुलना केली h इज इक्वल टू nr शी, h इज इक्वल टू 1r असं करा, इथं डिवाइड करण्याऐवजी इथं 1r. मग n किती 1, त्या 1 ची किंमत इथं ठेवा 1 mgr, 1 mgr डिवाइड बाय 1 प्लस 1. या दोन्हीवरून डेल्टा यू हा फिक्स येतो, mgr डिवाइड बाय 2 हे फिक्स आहे. कधी h इज इक्वल टू r. बघा तुम्ही एक्झाम्पल, समजा h इज इक्वल टू r बाय 3. r बाय 3 म्हणलं तर लेस दॅन r आहे. मग याच्याशी तुलना करायची, कुणाशी? कम्पेअर विथ h इज इक्वल टू r बाय n. n किती 3 आणि r बाय n ला हा फॉर्म्युला आहे, तर डेल्टा यू किती mgr डिवाइड बाय 3 प्लस 1 दॅट 4. संपलं उत्तर. हेच एक्झाम्पल h इज इक्वल टू 3r शी तुलना केली तर ग्रेटर दॅन r आहे, h ग्रेटर दॅन r आहे. याचा अर्थ h इज इक्वल टू nr शी तुलना करा. फॉर्म्युला हा यूज करावा लागेल nr चा. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय, n किती तुमचा n 3, वरती किंमत ठेवा 3 mgr डिवाइडेड बाय n प्लस 1, 3 प्लस 1 दॅट 4. या पद्धतीने तुम्हाला आन्सर काढता येतो. शॉर्ट म्हणजे लेस दॅन असेल तर r बाय n ची तुलना करायची, हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि ग्रेटर दॅन असेल तर याच्याशी तुलना करायची आणि n काढायचं आणि n ची किंमत nmgr डिवाइड बाय n प्लस 1, n ची किंमत ठेवायची. आणि h बरोबर r असेल तर उत्तर फिक्स आहे. मग r बाय 1 r बाय n ची तुलना करा, नाही तर nr शी तुलना करा. डेल्टा यू किती येतो mgr डिवाइड बाय 2, mgr divided by 2. It is the change in potential energy when the body which is moved from surface. एका हाईट वरून दुसऱ्या हाईटला जाताना साध्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचे. कन्सिडर करा, समजा consider here a body move from h1 to h2. Here h1 less than h2. समजा ही अर्थ आहे, ही रेडियस आहे r, हे कॅपिटल E. ही हाईट आहे, ही किती h1, हा ए पॉइंट आहे. आणि तुम्ही ए वरून बी ला गेलात, ए टू बी, बी ची हाईट किती h2, सरफेस पासून मूव्ह. when move from A to B, that is h1 to h, त्या दरम्यान चेंज इन पोटेन्शियल एनर्जी का, डेल्टा यू इज इक्वल टू uf माइनस ur. डेल्टा यू इज इक्वल टू uf काय रे, माइनस gmm डिवाइडेड बाय फायनल बी ला, बी ची हाईट किती r प्लस h सेंटर पासून जा, माइनस इनसाइड द ब्रॅकेट पोटेन्शियल एनर्जी माइनस gmm divided by r plus h1. So delta u is equal to minus minus plus gmm common घेतला, inside the bracket 1 divided by r plus h1 minus 1 divided by r plus h2. तुम्ही हाही फॉर्म्युला यूज करू शकता, हाही फॉर्म्युला यूज करू शकता, किंवा जीएम ची किंमत और जीएम ची किंमत तुम्ही जीआर स्क्वेअर ठेवून सॉल्व करू शकता. काय डेल्टा यू इज इक्वल टू जीएम ची किंमत जीआर स्क्वेअर ठेवली
GMM ची किंमत काय GR² इंटू एम म्हणजे mgr² inside the bracket 1 divided by r plus h1 minus 1 divided by r plus h, and it is the change in potential energy. Change in potential energy. Change in potential energy. इथे चॅप्टर ऍक्च्युअल संपला. ते चॅप्टर ऍक्च्युअल संपला. पूर्ण चॅप्टरच्या PDF पाठवलेल्या त्या वाचायच्या. उद्यापासून प्रॉब्लेम स्टार्ट होतील. इथे आपण थांबतोय. ओके, वी कॅन स्टॉप हियर.